धागे प्रेमाचे भाग 9. कोल्हापूरच्या मांडवात सनईचे सूर घुमत होते, पण वातावरण तणावपूर्ण होते. अचानक एक अनोळखी व्यक्ती मांडवात आली आणि तिने जीविकाच्या हातात एक पाकीट सोपवले. जीविकाने ते उघडले. त्यात अर्जुन आणि रेवतीचे काही फोटोज होते, जे अत्यंत विचित्र आणि संशयास्पद अवस्थेत होते. रेवतीने ते फोटो मोठ्या स्क्रीनवरही प्रोजेक्टद्वारे लावले होते. सर्वांची नजर त्या स्क्रीनवर खिळली होती. काका, काकू, आजी आणि खुद अर्जुनही ते पाहून स्तब्ध झाले. अर्जुनला वाटले, आता जीविका नक्की आपल्यावर संशय घेईल आणि त्यांच्या लग्नाचे हे सुंदर स्वप्न भंग पावेल, जे त्यांनी दोघांनी सोबत बघितले होते. त्याने कातर नजरेने जीविकाकडे पाहिले. त्याला रेवतीचा खूप राग येत होता, पण तो सध्या शांतच होता, कारण त्याला काही सुचत नव्हते की ही परिस्थिती कशी हँडल करावी. त्याला तर माहिती होतं की हे फोटोज खोटे आहेत म्हणून, पण जीविका ती कशी रिॲक्ट करेल आणि तिचं मत काय असेल हे त्याच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे होते. पण जीविकाने एक शांत स्मित हास्य केले. तिने सर्वांसमोर उभे राहून ठामपणे म्हटले, हे फोटो खोटे आहेत. तिने आपला फोन बाहेर काढला आणि त्या फोटोमधील पिक्सेलची मांडणी, प्रकाशाचा कोन आणि तांत्रिक त्रुटी दाखवून दिली. ती म्हणाली, आजकाल AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कोणत्याही माणसाची प्रतिमा कशीही बदलता येते. अर्जुन, मला तुमच्यावर आणि आपल्या प्रेमावर इतका विश्वास आहे की जगातील कोणतीही स्क्रीन किंवा फोटो तो विश्वास डळमळीत करू शकत नाही. आणि हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. जीविकाचे हे बोलणे ऐकून अर्जुनच्या डोळ्यात अभिमानाश्रू तरळले. त्याने जीविकाचा हात हातात घेतला आणि हळूच तिच्या कानात म्हटले, थँक्यू जीविका, माझ्यावर तुझा इतका अढळ विश्वासाची मला अपेक्षा नव्हती. हे पाहून रेवतीचा चेहरा पांढरा पडला. तिने जो प्लॅन आखला होता तो तिच्यावरच उलटला होता. लोक तिला धिक्कारू लागले. तेव्हा ती मान खाली घालून तिथून पळून जाऊ लागली, कारण तिला माहिती होते की आता अर्जुन तिला सोडणार नाही. तेवढ्यात वरद आणि सोहम तिच्या पुढे जाऊन उभे राहिले आणि हाताची घडी घालून वरद म्हणाला, ओ मॅडम, कुठे निघाल्यात? आग लावायचा चांगलाच चान्स शोधला होता तुम्ही, पण तुमचा प्लॅन तुमच्यावरच उलटला. आता आमची बारी तुमची खातिरदारी करायची. तेवढ्यात दीक्षा पण तिथे आली. तिने येऊन रेवतीचे हात पकडले आणि ते मागे केले आणि साक्षीने येऊन तिच्या तोंडाला काळा रंग लावला. रेवती ओरडत होती, सोडा मला, जाऊ द्या मला. सर्व लोक हसत होते. नंतर अर्जुन आला आणि म्हणाला, हे बघ रेवती, आज तुला एवढ्यावरच सोडतोय, पण उद्यापासून जर तू आमच्या आसपास दिसलीस ना, तर तुला या शहरातूनच गायब करेन. समजलं ना? चल निघ आता इथून आणि परत दिसू नकोस. रेवती दोन्ही हाताने तोंड लपवून तिथून निघून गेली. त्यानंतर शुभमंगल सावधानांचे सूर घुमले आणि अर्जुन आणि जीविका विवाह बंधनात अडकले. लग्नात अर्जुनचे आई वडील, जीविकाचे काका काकू, त्यांची मुलगी सायली, बंटी 13 वर्षाचा असून सर्वात जास्त उत्साही होता. वरद, सोहम, दीक्षा आणि साक्षी सर्वजण आनंदाने न्हावून निघाले होते. या लग्नाच्या सोहळ्यामध्ये सोहम आणि साक्षीची पण जवळीक वाढली होती. तेही एकमेकाच्या प्रेमात पडले होते. विदाईच्या वेळी मात्र वातावरण खूप भावूक झाले. जीविकाला तिचे माहेर सोडताना खूप रडू आले. काका काकू, सायली आणि बंटीला मिठी मारून ती ढसाढसा रडली. काकूंचे डोळे पण पाणावले होते. तर बंटी अर्जुनकडे बघून म्हणाला, जीजू, जीविका ताईला रडवू नका, नाहीतर मी बंड करेन. अर्जुनने जीविकाचे अश्रू पुसले आणि तिला आश्वासक मिठीत घेतले. जीविका, तू माहेर सोडतेस, पण तुला पुण्यात माझं घर नाही, माझं संपूर्ण आयुष्य तुला अर्पण करेन मी, आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू तुझ्या माहेरी येऊ शकतेस.
पुण्याला आल्यावर जेव्हा गृहप्रवेश झाला तेव्हा श्वेता काकूंनी नाक मुरडले, कारण त्यांना अर्जुनसाठी श्रीमंत घराण्यातली मुलगी पाहिजे होती. पण आता अर्जुनच्या खुशीसाठी तिने नाविलाजाने जीविकाला ॲक्सेप्ट करायचे ठरवले. पण आजी आणि अर्जुनच्या आईवडिलांनी त्यांचे जंगी स्वागत केले. लग्नाचा तो सोहळा, ते विधी आणि संपूर्ण दिवसाची धावपळ संपवून देशमुख विलामध्ये आता शांतता पसरली होती. अर्जुन आणि जीविकाच्या आयुष्यातील हा सर्वात खास, पवित्र आणि रोमॅन्टिक रात्रीचा क्षण होता. खोलीत मोगऱ्याचा मंद सुगंध दरवळत होता, जो वातावरण अधिकच मादक आणि मोहक बनवत होता. पलंगावर नवरीच्या वेशात बसलेली जीविका सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली होती आणि लाजेने चूर झालेली, एखाद्या स्वप्नपरीसारखी वाटत होती. अर्जुन हळूच दरवाजा बंद करून तिच्या दिशेने आला, तेव्हा जीविकाचे हृदय धडधडू लागले. तो तिच्या अगदी जवळ येऊन बसला, तेव्हा दोघांच्या श्वासाचा वेग वाढला होता. अर्जुनने अतिशय प्रेमाने जीविकाला कमरेतून विळखा घालून आपल्या जवळ ओढले आणि तिच्या कानाजवळ कुजबुजत म्हटले, जीविका, तू आज इतकी सुंदर दिसतेस की माझी नजर तुझ्यावरून हलतच नाहीये. त्यानंतर अर्जुनने अत्यंत हळुवारपणे तिचे जड दागिने काढायला सुरुवात केली. गळ्यातील हार, कानातली आणि नथ काढताना त्याचे बोट जीविकाच्या कोमल त्वचेला स्पर्श करत होते, ज्यामुळे ती पुन्हा पुन्हा शहारत होती. तिचे हे शहारणे पाहून अर्जुनचा हुरूप अधिकच वाढला. त्याने तिची साडी सावरून तिचा पदर हळूच खांद्यावरून खाली ओढला. साडीची ती रेशमी किनार बाजूला होताच त्याने तिच्या ब्लाऊजच्या दोऱ्या हळूवारपणे सोडल्या. जसा ब्लाऊज सैल झाला तसा अर्जुनचा हात तिच्या उघड्या पाठीवर फिरू लागला. त्याच्या स्पर्शाने जीविकाच्या अंगावर काटा आला. अर्जुनने आपल्या ओठांनी तिच्या पाठीच्या कण्यावरून आणि मानेवरून कोमल भागावरून हलकेच चुंबन घेतले. त्या उबदार स्पर्शाने जीविका लाजून पूर्णपणे मागे वळली आणि तिने अर्जुनच्या छातीवर आपले डोके टेकवले. अर्जुनने तिची हनुवटी हाताने वर केली आणि तिच्या कपाळावर एक प्रेमाचे चुंबन घेत रोमॅन्टिक अंदाजात म्हटले, ही तीच माझी जीविका आहे ना, जी रेवतीसारख्या बाईसमोर वाघासारखी गर्जना करत माझा बचाव करत होती. आणि आज हीच मुलगी अशी गोड लाजते. तुझे हे रूप पाहून मला तर काहीच सुचत नाहीये. मी तुझ्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालोय जीविका. जीविकाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती अर्जुनच्या छातीवर डोके टेकून मृदू आवाजात म्हणाली, अर्जुन. अर्जुनने पुन्हा विचारले, बोल ना, काय म्हणत आहे तुझ्या? जीविकाने श्वास घेत म्हटले, तुम्ही आयुष्यभर असंच प्रेम कराल ना माझ्यावर? जर कधी तुम्ही मला सोडून गेलात तर मी जगूच शकणार नाही तुमच्याशिवाय. अर्जुनने तिला प्रेमाने कवटाळले आणि म्हटले, वेडी आहेस का तू जीविका? मी तुला कधीच सोडून जाणार नाही. आणि का सोडू मी तुला? तू माझा जीव आहेस, माझी सावली आहेस आणि तुझ्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. जीविकाने त्याला घट्ट मिठी मारली आणि कृतज्ञतेने म्हणाली, थँक्यू अर्जुन, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. काका काकूंनी मला आई वडिलांची कमी कधीच भासू दिली नाही. सायली आणि बंटी तर माझ्या प्राणापलीकडे आहेत. पण आता तुम्ही माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहात की ज्याच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आय लव्ह यू अर्जुन. मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करते.
हे ऐकून अर्जुनच्या डोळ्यातही प्रेमाचे भाव दाटून आले. तो खळखळून हसला आणि त्याने तिला स्वतःपासून थोडे बाजूला करत तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला. त्याने पुन्हा एकदा तिच्या कपाळावर आणि गालावर प्रेमाने किस केले. त्यानंतर त्याने तिचे ओठ आपल्या ओठांशी जोडले. अनुभव दोघांसाठी अत्यंत नवा आणि उत्कट होता. त्यांच्या त्या पहिल्या पॅशनेट किसमध्येही एकमेकांबद्दलचा आदर, ओढ आणि अजन्म सोबतीचे वचन सामावलेले होते. अर्जुनने तिची संमती मिळवण्यासाठी तिच्या नजरेत पाहिले आणि जीविकाने लाजत आपली संमती दर्शवली. अर्जुनने अत्यंत नाजूकपणे तिचे कपडे बाजूला केले आणि त्या निवांत रात्री बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली आणि हे दोन जीव एकमेकांच्या प्रेमाच्या सागरात पूर्णपणे विलीन झाले होते. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि सुखी क्षणांपैकी एक होता, जिथे केवळ प्रेम आणि एकमेकांचा सहवास होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी तब्येत बरी नसताना पण तुम्ही मला जे प्रेम दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला तुमच्या कमेंट्स वाचून खूप बरे वाटले. असंच नेहमी सपोर्ट करा, हीच माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना. धन्यवाद.